हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. ओके, तर मित्रांनो, स्टुडंट्स, आपण काल लाईव्ह सेशन घेतलेलं होतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स होते ते आपण क्लिअर केले. ओके, एक साधारणतः ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहोत की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस, कॉल आले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चनसुद्धा पाठवले की सर याचे राईट आन्सर काय आहे. तर मित्रांनो, स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्लीज जे खरंच तुम्हाला स्वतः पहिलं त्या जो पर्टिक्युलर तुमचं जे आन्सर शीट आली ती इव्हॅल्युएट करा. तुम्हाला काय वाटतं, तो क्वेश्चन जर रॉंग वाटत असेल तर तुम्ही स्वतः फाइंड आउट करा आणि त्याचं उत्तर नाही भेटत असेल तर मला तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून मला तुम्ही पाठवू शकता. कारण बरेच क्वेश्चन असे आहे की मुलांना टायपिंग एरर आणि भरपूर ज्या गोष्टी अशा मग टाईप करून पाठवता आणि त्याच्यात माझा पण वेळ जातो, तुमचा पण वेळ जातो. तर प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणि तो पण स्वतः फाइंड आउट केले. तुम्हाला आन्सर नाही मिळालं तर तुम्ही शोधा, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल प्लस तुमचा पण थोडाफार अभ्यास होणार. ठीक आहे. तर मी बघितल्यानंतर बरेच असे क्वेश्चन्स मला मिळाले. जवळपास 2-2 क्वेश्चन्स मला प्रत्येक शिफ्टचे मिळालेले आहे. अजून कदाचित असू शकतात, पण मला एवढा वेळ नसल्यामुळे मी बघितलं नाही. तुम्हाला पण सांगू इच्छितो, तुम्ही फाइंड आउट करा. तुमच्याकडे वेळ आहे. जरी ऑब्जेक्शनची लिंक आली असेल तरी घाई करू नका. आपल्याला 20 तारखेपर्यंत वेळ आहे. 18 ते 20 तारीख आपल्याला मुदत दिलेली आहे, वेळ दिलेला आहे आपल्याला. घाई करू नका. व्यवस्थित क्वेश्चन्स वाचा, त्याची उत्तरं बघा. तुम्हाला 1 मार्कसुद्धा तुम्हाला सिलेक्शन देऊ शकतं. म्हणजे जगापेक्षा तुम्हाला 1 मार्क जर जास्त भेटत असेल तरी तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस वाढत जातात. तर प्लीज ते MCQ व्यवस्थितरित्या तुम्ही बघा. मला कमी मार्क आहे म्हणून तुम्ही बघू नका, म्हणजे नाही कोणीतरी ऑब्जेक्शन घेतील म्हणून तुम्ही विचार करत बसू नका. तुम्हाला स्वतः करावं लागेल. ओके, ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन याच्यामध्ये, आय डोंट नो अबाउट दिस कुठल्या सेशनचा आहे, बट हा क्वेश्चन मला आलेला. बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट द अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस हॅज बीन डिस्कस्ड इन विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर याच्यामध्ये याला उत्तर दिलं होतं 23 हे उत्तर दिलेलं आहे, आर्टिकल 23. तर मित्रांनो, आर्टिकल 23 म्हणजे काय? आर्टिकल 23 म्हणजे प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर. तर याचं उत्तर तर हे नसणार आहे. याचं उत्तर असणार आहे आर्टिकल 22. ओके, आर्टिकल 22 याचा आन्सर आहे. इट डील्स विथ द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस. ओके, आपल्याला हेच विचारलेलं आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट द अरेस्ट अँड डिटेन्शन. ओके, तर याच्यामध्ये आर्टिकल 2 आन्सर असणार आहे. तर प्लीज, जरी कोणाला जर हे कुठल्या जरी शिफ्टचं असेल तर त्या शिफ्टवाल्यांनी याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. ओके, हे कुठल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शिफ्टमधला हा क्वेश्चन आहे. तर प्लीज बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, आणि ऑब्जेक्शन करा. ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला पुस्तकच हे करावं लागेल. पुस्तकामधूनच बुक्स जे आहेत त्याच्यामधूनच तुम्ही ऑब्जेक्शन टाकायचं. ओके, त्याच्यानंतर आहे दुसरं क्वेश्चन आहे, 74 नंबरचा क्वेश्चन आहे. इन इपिडेमिलॉजिकल स्टडीज इन्सिडन्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम. ओके, आता इथे इन्सिडन्स विचारलेला आहे. ओके, इन्सिडन्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द स्टडीज. ओके, तर बेसिकली याच्यामध्ये आन्सर कोहॉर्ट येतं. ओके, कोहॉर्ट स्टडी. ओके, ऑब्लिक याला लॉन्जिट्युडनल स्टडी असं म्हणतात. ओके, आता मला एक सांगा की तर बेसिकली इथे आन्सर त्यांनी लॉन्जिट्युडनल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की इन्सिडन्स हे कशावरून, कुठल्या स्टडीजमधून ऑब्टेंड करतो, ते कोहॉर्टमधून. बघा, खाली मी दिलेलं आहे कोहॉर्ट स्टडीचं. कोहॉर्ट स्टडी इज नथिंग बट ह्या इथे लिहिलेलं आहे. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज नेम ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी, लॉन्जिट्युडनल स्टडी, इन्सिडन्स स्टडी. ओके, तर बघा, आता आपल्याला याच्यात एकच लक्षात ठेवावं लागेल की हा क्वेश्चन इनॲडव्होकेट आहे, प्रॉपरली विचारलेला नाही आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे ऑब्जेक्शनला रेज करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे, हा एक क्वेश्चन आहे, फुल थिकनेस टिश्यू लॉस इज फाउंड इन प्रेशर अल्सर. ओके, आपल्याला माहीत आहे 1, 2, 3, 4 प्रेशर अल्सरचे जे टाईप्स आहेत. ओके, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. ओके, तर स्टेज 3 आणि स्टेज 4 याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी टिश्यू लॉस होते, बट थोडासा मायनर डिफरन्स येतं स्टेज 3मध्ये आणि स्टेज 4मध्ये. बट हा क्वेश्चनमध्ये व्यवस्थितरित्या हा क्वेश्चन मांडलेला नाही आहे. तर क्वेश्चन हा इनॲडव्होकेट आहे. याचा आन्सर स्टेज 3 पण येऊ शकते, याचा आन्सर स्टेज 4 पण येऊ शकते. तर क्वेश्चन इनॲडव्होकेट असल्यामुळं तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. याच्यामध्ये बघा, ब्रुनरचं हे तुम्हाला दिसतं. स्टेज 3मध्ये फुल थिकनेस टिश्यू लॉस, सबक्युटेनियस फॅट मे बी विजिबल. ओके, लिहिलेलं आहे. आणि स्टेज 4मध्ये फुल थिकनेस टिश्यू लॉस विथ द एक्सपोज बोन. हा स्टेज 3, स्टेज 4 हे इनॲडिक्वेट आहे.
क्वेश्चन तुमचा इनएड्युकेट आहे, त्यांनी डायरेक्टली काही एका ठिकाणी बोन एक्सपोज्ड आहे, एका ठिकाणी सबक्युटिनियस जे फॅट आहे ते विजिबल आहे, त्यामुळं हा क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, The nurse finds neighbors lying down outside the gate. She rushed towards him and find the unresponsive, has no signs of breathing. Carotid pulse नहीं है, breathing नहीं है. Okay, तो she immediately call for the help. And what should be the next action by the nurse? Okay, तर याच्यामध्ये सरळ लक्षात ठेवायचं की अनरिस्पॉन्सिव्ह आहे. ओके, देर इज नो साइन ऑफ ब्रीदिंग, देर इज नो साइन ऑफ पल्स. अशा वेळी आपण इथे CPR हा लक्षात ठेवायचं. आणि CPRचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, CAB, ओके, सर्क्युलेशन एअरवे ब्रिदिंगनुसार सर्वात इम्पॉर्टंट पहिलं ABC होतं, एअरवे ब्रिदिंग अँड सर्क्युलेशन. तर हा पूर्वीचा मॅटर आहे, तर याला कॅन्सल करा. CAB तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तर इथे तुम्ही ओपन एअरवे आन्सर नाही राहणार, याचं आन्सर राहणार आहे चेस्ट कॉम्प्रेशन, हे आन्सर राहणार आहे. तर प्लीज याच्यात तुम्ही चेस्ट कॉम्प्रेशन हे आन्सर देऊ शकता. तुम्ही कुठलेही बुक्स तुम्ही यूज करू, ब्रुनर यूज करू शकता, एनी अदर बुक्स, आणि त्याच्यातून तुम्ही हे करू शकता. नंतरचा क्वेश्चन आहे हा, विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ स्टरलायझेशन दॅट इनहिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग स्पोर्स. जेव्हा इन्क्लुडिंग स्पोर्स येतं तर याचं राईट आन्सर हे ऑटोक्लोविंग होतं. ओके, 121 डिग्रीला आपण याचं 121 डिग्री याचं सेंटीग्रेड हीट असतं. ओके, तर याचं राईट आन्सर ऑटोक्लोव आहे. CP बवेजा 4th एडिशनमध्ये दिलेला आहे. बघा, सीधी गोष्ट आहे. डिस्पेक्शन अँड स्टरलायझेशन शुड बी एन्शोर डिस्ट्रक्शन अँड स्पोर्स ऑल्सो. ओके, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे मी नंतर एक शेवटचा क्वेश्चन आहे, फ्लो रेट ऑफ ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू द पार्शियल रीब्रिदर मास्क. ओके, क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा, पार्शियल रीब्रिदर मास्क. ऑनली रीब्रिदर मास्क विचारलं असतं 3 to 10 आलं असतं, बट पार्शियल रीब्रिदर मास्क आल्यामुळे याचं राईट आन्सर 10 ते 15 लिटर पर मिनिट हे आन्सर येणार. ओके, याचं राईट आन्सर 10 ते 15 लिटर ऑक्सिजन पर मिनिट आपण पार्शियल रीब्रिदर मास्कनी सप्लाय करू शकतो. तर होप सो हे एवढे क्वेश्चन्स मला माझ्या फाइंडिंग केल्यानंतर मला हे क्वेश्चन मिळालेले आहे. अजून काही क्वेश्चन असू शकतात, प्लीज तुम्ही मला मेसेज करू शकता, बट पहिलं तुम्ही फाइंड आउट करा. ओके, व्हॉट्सअपला मला मेसेज ठेवू शकता, या तो स्क्रीनशॉट पाठवू शकता. 8652261524 हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, इट्स ओके. फक्त व्हॉट्सअप ठेवा, मी तुम्हाला उत्तर देणार की हा MCQचं राईट आन्सर काय येतं म्हणून. ओके, अननेसरी मला मेसेज ठेवू नका. जर खरंच वाटत असेल तर मेसेज ठेवा. ओके, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन ID, ऑप्शन ID, त्याच्यानंतर आहे चूजन ऑप्शन ID, हे सगळं आपल्याला टाकावं लागेल. त्यामुळं तुम्ही फक्त वाट बघा, आज रात्री किंवा उद्या सकाळी मी ऑब्जेक्शन कसं रेज करायचं त्याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा. याच्यावरचं जे सोल्युशन आहे, जे बुक्स जे प्रॉपर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट द्याल ते फाइंड आउट करा, रेडी ठेवा. उद्याला किंवा परवाला आपल्याला याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. ओके, धन्यवाद. अजून MNSचा फॉर्म भरा. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसचा फॉर्म सुरू आहेत NTAच्या वेबसाईटवर. MNSचा जो कोर्स आहे टेस्ट सिरीज आपल्या लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲपवर आम्ही अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मिनिमम 300-400 रुपीजचं काहीतरी आहे, त्याच्यातही कोड वगैरे लावलेले आहेत. प्लस ESIC आणि नॉर्सेट 6चे क्लासेस सुरू आहे. लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा, कोर्स परचेस करा आणि आपलं अभ्यास सुरू करा. ओके, धन्यवाद. जय हिंद.